बघा आपण आता स्वाम सब्जेक्ट जो आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल त्याचा सिलेबस बघणार आहे. नंतर ना आपण फुल कोर्स नाही का फुल कोर्स आणणार आहे स्वामचा. तर सगळ्यात आधी आपण काय आहे स्वामचा सिलेबस बघू. तर बघा आता सिलेबस तर बघा इथं स्वामचा सिलेबस दिलेला आहे. तर स्वाम हा जो सब्जेक्ट आहे हा बऱ्याच ब्रँचला आहे. बऱ्याच म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर ना सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगला हा कोर सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, सिव्हिल अँड इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मेकॅनिकलला आहे. मेकॅनिकल प्रोडक्शनला पण आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग, ठीक आहे. म्हणजे या सगळ्या ब्रांचला काय आहे हा सब्जेक्ट कॉमन आहे. त्याच्यानंतर ना बघा हा जो सब्जेक्ट आहे हा थर्ड सेमिस्टरला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट कोड दिलेला आहे 31-33-08. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या सब्जेक्टची तर आउटकम्स दिलेली. तर कोर्स आउटकम्स काय काय आहे, कॅल्क्युलेट एम आय. एम आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा मास मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे. फॉर गिवन ऑब्जेक्ट रिलिव्हंट फॉर्म्युला अँड मेथड. म्हणजे याच्यामध्ये काय वेगवेगळ्या शेपला वेगवेगळा मास मोमेंट ऑफ इनर्शिया राहतो, तो फाइंड आउट करायचा आहे फर्स्ट युनिटमध्ये. त्याच्यानंतर दुसरं आहे ॲनालाइज स्ट्रक्चर बिहेवियर ऑफ गिवन स्ट्रक्चरल कंपोनंट अंडर द व्हेरियस लोडिंग. आता बघा जे स्ट्रक्चर राहतं, स्ट्रक्चर म्हणजे काय, जसं कॉलम, बीम, स्लॅब, हे काही स्ट्रक्चर आहे. तर मग स्ट्रक्चरमध्ये जे बेसिक लोडिंग कंडिशन्स राहतात ते लोड अप्लाय केल्यानंतर स्ट्रक्चरमध्ये काय बिहेवियरल चेंज होतं, म्हणजेच काय की इलॅस्टिक डिफॉर्मेशन जे होतं ते डिफॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेकंड युनिटमध्ये. त्याच्यानंतर तिसरं आहे ड्रॉ द SFD अँड BMD. SFD म्हणजे काय, शिअर फोर्स डायग्राम, आणि BMD म्हणजे बेंडिंग मोमेंट डायग्राम ऑफ गिवन स्ट्रक्चरल मेंबर. आता तुम्ही मेकॅनिक्समध्ये बीम बघितले होते बघा, सिम्पली सपोर्टेड बीम. मग अशा वेगवेगळ्या बीमवरती वेगवेगळे फोर्सेस अप्लाय केल्यानंतर त्याच्या शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम कसे आहेत आपल्याला ते ड्रॉ करायचे आहेत थर्ड युनिटमध्ये. नंतर हे डिटरमाइन बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस इन बीम अंडर द डिफरंट लोडिंग. आता बीम बघा, बीम काय होऊ शकतो, बेंड होऊ शकतो. त्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस जनरेट होतात. त्याच्यानंतर शिअर स्ट्रेसेस जनरेट होतात. ते जे शिअर स्ट्रेसेस आहे ते आपल्याला व्हेरियस कंडिशनला ॲनालाइज करायचे आणि फाइंड करायची. आणि लास्टचं युनिट आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस इन स्ट्रक्चरल मेंबर अंडर इसेंट्रिक लोडिंग. बघा लोडमध्ये ॲक्सियल लोड आणि इसेंट्रिक लोड राहतो. तर मग आपल्याला स्ट्रक्चरल मेंबरमध्ये ज्यावेळेस डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेस जनरेट होत्या, कधी ज्यावेळेस इसेंट्रिक लोड अप्लाय होतो, ते पण आपल्याला या 5व्या आउटकम्समध्ये शिकायचं आहे. म्हणजे 5 युनिटमध्ये 5 आउटकम दिलेले, ठीक आहे. आता बघा हा स्वाम जो सब्जेक्ट आहे याचा सब्जेक्ट कोड दिलेला आहे 31-33-08. नंतर नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, किंवा याला मेकॅनिक्स ऑफ सॉलिड पण म्हणतात. मेकॅनिक्स ऑफ सॉलिड, याला दुसरं नाव पण आहे मॉस, ठीक आहे. हा मेकॅनिक्समधलाच पार्ट आहे. मेकॅनिक्स आपण बघणार ते पुढं. मेकॅनिक्समधून 2 येतात, फ्लुइड मेकॅनिक्स आणि सॉलिड मेकॅनिक्स. तर मग ते सॉलिड मेकॅनिक्स आहे. याला पहिले सिव्हिलमध्ये मॉस नाव पण होतं, आता याचं नाव आहे स्वाम. पहिले मेकॅनिकलमध्ये याचं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच नाव आहे, ठीक आहे. नंतर शॉर्ट फॉर्म आहे स्वाम. नंतर DSC कॅटेगरी त्याची कोर्सची. बघा याच्यासाठी वीकली 4 तास आहे थिअरी. ही किती आहे, थिअरीचे 4 तास आहे, म्हणजे 4 लेक्चर होतील. नंतर लॅबोरेटरी लर्निंगमध्ये 2 तास आहे, म्हणजे प्रॅक्टिकलला 2 तास, थिअरीला 4 तास, ठीक आहे. मग याला क्रेडिट आहे 3चं, आणि नेट हावर आहे 6. पेपरचं ड्युरेशन बघा 3 आवर दिलेले, किती, 3 आवर. नंतर याच्यासाठी युनिट टेस्ट होणार, युनिट टेस्ट फर्स्ट आणि युनिट टेस्ट सेकंड. 2 टेस्ट 30-30 मार्काचे होणार, 30 + 30, आणि यांचं ॲव्हरेज राहणार. त्यावेळेस तुम्हाला ते जे मार्क आहे
30पैकी मार्क भेटेल तुम्हाला. जेवढे 2 युनिट टेस्टला पडेल त्याच्यानुसार ॲव्हरेज काढून इथं 30 मार्क्स भेटत. नंतर 70 मार्काचा थिअरी पेपर होणार, म्हणजे टोटल झाले 100 मार्क. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 40 घ्यायचे, तेव्हा तुम्ही पास होणार दोन्ही मिळून. नंतर प्रॅक्टिकलला बघा, तुम्ही जे प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे त्याच्यासाठी 25 मार्क आहे. आणि SCPR नाही याला, हा सब्जेक्ट फक्त 125 मार्कला आहे. याला एक्सटर्नल ओरल पण नाही. आधीच्या सिलेबसमध्ये बहुतेक याला एक्सटर्नल ओरल होती, आता याला ओरल पण नाही राहिली. हा सब्जेक्ट फक्त 125 मार्कला आहे, प्रॅक्टिकलला 25 मार्क आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये आपल्याला थिअरी काय काय शिकायचं आहे बघा. फर्स्ट युनिट आहे मास मोमेंट ऑफ इनर्शिया. तर त्याच्यामध्ये बघा, कॅल्क्युलेट सेंट्रॉइड मास मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. म्हणजे काय की प्लेनचा मास मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं, त्याचं सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं. ठीक आहे. सेंट्रॉइड म्हणजे काय की ज्या पॉईंटला मास ॲक्ट होतं, आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय की ज्या पॉईंटला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॉन्सन्ट्रेट होती. ठीक आहे. तर मग ते तुम्ही मेकॅनिक्समध्ये लास्ट युनिटमध्ये बघितलं होतं बघा. मग त्याच्यानंतर एक्सप्लेन पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. मग मास मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला एक पॅरलल ॲक्सिस थेरम आणि एक परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे, हे तुम्हाला शिकायचे. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड सॉलिड शेप्स अँड हॉलो शेप्स. आता स्टँडर्ड सॉलिड शेप म्हणजे काय की क्यूब, रेक्टँगल, त्याच्यानंतर सिलेंडर म्हणजे सिलेंड्रिकल शेप, अशा वेगवेगळ्या शेपला तुम्हाला काय करायचं आहे, मास मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट मास मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंपोजिट प्लेन्स. आता कंपोजिट प्लेन म्हणजे काय की दोन शेप मिळून बनलेलं. बघा, सपोज असं एक रेक्टँगल आहे आणि याला आपण इथं आणखीन एक असा रेक्टँगल जॉईन केला, हा टी शेप झाला. मग या टी शेपचा काय करायचं, तुम्हाला मास मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं याच्यामध्ये फर्स्ट युनिटमध्ये. मग इथं दिलेले वेगवेगळे शेप, आय शेप, सी शेप, टी शेप आणि एल शेप सेक्शन. नंतर अंडरस्टँड द मास मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर बिल्ट अप द सेक्शन. मग मास मोमेंट ऑफ इनर्शियाचा सेक्शन बिल्टअप करताना काय रोल राहतो ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मग बघा, याच्यामध्ये थिअरी दिलेलं आहे, कन्सेप्ट ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना. त्याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन ऑफ प्लेन लॅमिना, म्हणजे लॅमिनासाठी. लॅमिना म्हणजे काय, प्लेन आहे 2D सपोज. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम विदाउट डेरिव्हेशन. आता बघा, डेरिव्हेशन नाही, फक्त तुम्हाला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि पॅरलल ॲक्सिस थेरम समजून घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय येतो तो बघायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड जे दिलेलं आहे बघा, मास मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड बेसिक फिगर्स लाईक स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल, हॉलो रेक्टँग्युलर अँड सर्क्युलर सेक्शन्स. तर बघा, आता हे जे सेक्शन दिलेले या प्रत्येक सेक्शनचा मास मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे विदाउट डेरिव्हेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट दिलेला आहे, मास मोमेंट ऑफ कंपोजिट प्लेन फिगर्स. तर कंपोजिट म्हणजे काय की दोन शेपचं मिळून बनलेली फिगर राहणार. ठीक आहे. मग बघा, त्याच्यामध्ये सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल, आय सेक्शन, चॅनल सेक्शन, टी सेक्शन, नंतर अँगल सेक्शन, न्यूमरिकल ऑन कंपोजिट फिगर कन्सिस्टिंग मॅक्सिमम 3 शेप्स. बघा, 3 शेपचं मिळून जो कंपोजिट तयार होणार आहे त्याचे न्यूमरिकल सॉल्व करायचे. आणि लास्टचा पॉईंट बघा, इंट्रोडक्शन टू मास मोमेंट ऑफ इनर्शिया बिल्ट अप द सेक्शन्स, नंबर ऑफ न्यूमरिकल्स, IKS concept, center of gravity, and MI use in ascent constructions like temples. मग बघा, मास मोमेंट ऑफ इनर्शियाचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स कुठं होत्या, टेम्पल्स वगैरे कन्स्ट्रक्शनमध्ये. त्याच्यानंतर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय राहतं आणि मास मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहतं हे तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टेम्पल्स, फोर्ट्स, ETC. ठीक आहे. फोर्ट्स म्हणजे काय, किल्ले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता सेकंड युनिट आहे सिम्पल स्ट्रेसेस. आता सिम्पल स्ट्रेस, हा स्ट्रेस काय आहे, नंतर स्ट्रेन काय आहे आणि त्याचं इलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. मग स्ट्रेस स्ट्रेनमध्ये जे रिलेशन राहतं त्या रिलेशनलाच काय म्हणतात, इलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. मग इलेक्ट्रिक कॉन्स्टंटमध्ये मॉडलस ऑफ इलेस्टिसिटी आहे, मॉडलस ऑफ रिजिडिटी आहे आणि बल्क मॉडलस आहे. हे 3 काय आहे, इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स आहे. मग या इलेक्ट्रिक कॉन्स्टंटचे एकमेकांमध्ये काय रिलेशन आहे ते पण बघायचे आपल्याला या युनिटमध्ये. मग बघा, पहिलं लर्निंग आउटकम दिलेलं आहे, अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन इन डिफॉर्मेबल बॉडीज. आता बघा, तुम्हाला
स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये ॲक्च्युली डिफॉर्मेबल बॉडीचा स्टडी करायचा आहे. जसं तुम्ही मेकॅनिक्समध्ये काय रिजिड बॉडीचा स्टडी केला. रिजिड बॉडी म्हणजे काय, की ज्या बॉडीवरती किती पण फोर्स अप्लाय केला, काही पण झालं तरीसुद्धा त्यावरती कुठल्याही प्रकारचं डिफॉर्मेशन होत नाही, म्हणजे तिचं साईज आणि शेप चेंज होत नाही. सॉममध्ये तुम्हाला डिफॉर्मेबल बॉडीचा स्टडी करायचा आहे, की ज्या बॉडीवरती फोर्स ॲक्ट झाला तर त्याच्यामधल्या साईज आणि शेपमध्ये चेंज होऊ शकतो, म्हणजे मॉलिक्युलर इंटरचेंजिंग होऊ शकतं. तर अशा बॉडीचा स्टडी तुम्हाला सॉममध्ये करायचा आहे. तर मग स्ट्रेस स्ट्रेन कन्सेप्ट काय आहे डिफॉर्मेबल बॉडीजसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आउटकम बघा, अंडरस्टँड द हुक्स लॉ, इलॅस्टिक लिमिट, लिनियर अँड लॅटरल स्ट्रेन, पॉयझन्स रेशो. आता हुक्स लॉ आहे. हुक्स लॉ काय आहे की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विदिन इलॅस्टिक लिमिट. हा हुक्स लॉ आहे. तर मग त्याच्यामध्ये स्ट्रेस स्ट्रेनचं रिलेशन दिलेलं आहे ईच्या सोबत. ई, हा जो ई आहे ना तो इलॅस्टिक कॉन्स्टंट आहे. तर लॅटरल आणि लिनियर स्ट्रेन, पॉयझन्स रेशो. आता हे पुढे आपल्याला 1 by 1 डिटेलमध्ये बघायचं आहे. डिटरमाइन द मॉडुलस ऑफ रिजिडिटी, मॉडुलस ऑफ इलॅस्टिसिटी अँड बल्क मॉडुलस फॉर गिवन मटेरियल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे 3 कॉन्स्टंट हे कसे फाइंड आउट करायचे ते बघायचं आहे. नंतर आर्टिक्युलेट प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स ऑफ स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर गिवन मटेरियल अंडर द लोडिंग कंडिशन फॉर देअर रिलिव्हंट यूज. मग बघा आपल्याला डक्टाईल मटेरियलसाठी स्ट्रेस स्ट्रेन कर्व UTM मशीनवरती कसा ड्रॉ होतो ते बघायचं आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ सिंगल शेअर, डबल शेअर, पंचिंग शेअर. आता हे शेअर स्ट्रेस आहे, हा स्ट्रेसचा टाईप आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सिंगल शेअर कसं होतं, डबल शेअर कसं होतं आणि पंचिंगमध्ये कोणत्या प्रकारचं शेअर फोर्स ॲक्ट होतो ते बघायचं आहे. कम्प्यूट द टोटल डिफॉर्मेशन फॉर होमोजिनियस सेक्शन अंडर द ॲक्सियल लोडिंग. आता बघा कंपोजिट म्हणजे काय, 2-3 मटेरियल मिळून बनलेलं. त्या कंपोजिटवरती जर ॲक्सियल लोडिंग अप्लाय केली तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन कसं होतं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर सिलेबस दिलेला आहे बघा इथं. कन्सेप्ट ऑफ इलॅस्टिक बॉडी, डेफिनेशन ऑफ स्ट्रेसेस स्ट्रेन, टाईप ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. नंतर हुक्स लॉ, इलॅस्टिक लिमिट, लिनियर अँड लॅटरल स्ट्रेन, पॉयझन्स रेशो बघायचा आपल्याला म्यू. त्याच्यानंतर यंग्स मॉडुलस, शियर मॉडुलस, बल्क मॉडुलस. हेच मग 3, यंग्स मॉडुलस ई, शियर मॉडुलस जी, त्याच्यानंतर बल्क मॉडुलस के. या तिन्हीमधलं रिलेशन. स्टँडर्ड स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइंड स्टील. आता माइंड स्टील मटेरियल आहे, ठीक आहे. या माइंड स्टील मटेरियलसाठी आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन कर्व ड्रॉ करायचं आहे. अँड टॉर स्टील बार अंडर द टेन्शन टेस्ट. मग हे टेन्शन टेस्ट म्हणजे UTM मशीनवरती घ्यायचे आहे. नंतर यील्ड स्ट्रेस, प्रूफ स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस, ब्रेकिंग स्ट्रेस आणि वर्किंग स्ट्रेस. नंतर हे स्ट्रेन ॲट व्हेरियस क्रिटिकल पॉईंट्स. मग आपल्याला प्रत्येक नाही का त्या स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये वेगवेगळे पॉईंट्स राहतात, तर प्रत्येक पॉईंटला वेगवेगळा स्ट्रेस राहतो ते बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं शियर स्ट्रेस आणि शियर स्ट्रेन. मग सिंगल शेअर, डबल शेअर आणि पंचिंग शेअर, ठीक आहे. मग डिफॉर्मेशन ऑफ बॉडी सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्स. मग बॉडीवरती ज्यावेळेस ॲक्सियल फोर्स ॲक्ट होता. आता बघा आपण प्रत्येक फोर्स वगैरे बघणार आहे, लोड फोर्स. आता सॉममध्ये जनरली फोर्सला काय म्हणतात, लोड म्हणतात, ठीक आहे. तर प्रत्येक लोडिंग कंडिशनमध्ये आपल्याला बीमचं डिफॉर्मेशन फाइंड आउट करायचं. मग डिफॉर्मेशन ऑफ बॉडी सब्जेक्टेड टू ॲक्सियल फॉर डिफॉर्म अँड स्टेप्ड सेक्शन्स. आता बीम राहणार आहे वेगवेगळे, बीम नाही म्हणायचं, बार्स राहील आणि त्यांचे सेक्शन वेगवेगळे राहील, म्हणजे प्रत्येकाचं डायमीटर वेगवेगळं राहील, ते एकमेकांना कनेक्ट राहील. आणि त्याच्यावरती ज्यावेळेस ॲक्सियल फोर्स ॲक्ट होईल त्यावेळेस आपण त्याच्यामधलं डिफॉर्मेशन फाइंड आउट करणार. युनिफॉर्म बॉडी सब्जेक्टेड टू फोर्स इट्स इंटरमिडिएट सेक्शन्स. आणि त्याच्या इंटरमिडिएट सेक्शनला पण काय राहणार आहे, लोड ॲक्ट केलेला राहणार आहे. तर हे तुम्हाला जरी आता समजत नसेल तर युनिटमध्ये ज्यावेळेस प्रत्येक युनिट वाईज चालू होईल त्यावेळेस तुम्हाला ते डीपमध्ये अंडरस्टँड होईल, ठीक आहे. आता जस्ट तुम्ही ऐकून घ्या. नंतर कन्सेप्ट ऑफ कंपोजिट सेक्शन. कंपोजिट म्हणजे 2-3 मिळून जोडलेलं. स्ट्रेस इंड्यूस अँड लोड शेडेड बाय इच मटेरियल अंडर ॲक्सियल लोडिंग ओनली, नो न्यूमेरिकल ऑन स्टेप सेक्शन्स. तेच सांगितलं बघा, स्टेप सेक्शनवरती न्यूमेरिकल नका घेऊ म्हणून. म्हणजे स्टेप म्हणजे काय की ज्याचा डायमीटर वेगवेगळ्या ठिकाणी चेंज होणार आहे. त्याच्यानंतर युनिॲक्सियल, बायॲक्सियल, ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टम. नंतर हे स्ट्रेन इन इच डायरेक्शन, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आणि चेंज इन व्हॉल्यूम. ज्यावेळेस बघा आपण एखाद्या गोष्टीवरती ऑल साईडनं फोर्स ॲक्ट करतो त्यावेळेस त्याचे व्हॉल्यूम डिक्रीज होतं. मग त्याच्यामध्ये व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस प्रोड्यूस होतो, ते आपल्याला
या सेकंड युनिटमध्ये बघायचं. ठीक आहे, सेकंड युनिट खूप मोठं आहे आणि ते जवळपास 18 मार्काला आहे. ठीक आहे, आता ॲक्च्युली सॉम या सेकंड युनिटपासून स्टार्ट होतो. पहिलं युनिट हे एक डिफरंट युनिट आहे. जसं तुम्ही नाही का मेकॅनिक्समध्ये सेंटर अँड सेंट्रॉइड्स बघितलं होतं, तसंच याच्या पुढचं पार्ट आहे मास मुवमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, आणि ॲक्च्युली स्वाम कुठून स्टार्ट होतं तर स्ट्रेसपासून स्टार्ट होतं. कुठून? स्ट्रेस. नंतर बघू आपण सेकंड युनिटपासून स्टार्ट करू, फर्स्ट युनिट नंतर न घेऊ. ठीक आहे, आता पुढं बघा थर्ड युनिट बघा. थर्ड युनिटचं सिलेबस कमी पण युनिट जास्त मार्काला आहे. तर शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. आता इंग्लिश टाईप ऑफ, इथं बघा त्याचं आवर लर्निंग आउटकम आहे इंग्लिश टाईप्स ऑफ सपोर्ट्स अँड टाईप्स ऑफ बीम्स. म्हणजे तुम्हाला टाईप ऑफ सपोर्ट कोणते कोणते राहतात, हिंज सपोर्ट, रोलिंग सपोर्ट, फिक्स सपोर्ट. ठीक आहे, तर मग हे तुम्हाला या युनिटमधून शिकायचे. नंतर ना टाईप ऑफ बीम, सिम्पली सपोर्टेड बीम, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम, म्हणजे असे वेगवेगळे बीम्स बघायचे. ठीक आहे, इंग्लिश द टाईप ऑफ लोड ॲक्टिंग ऑन बीम, बीमवरती कुठल्या कुठल्या टाईपचे लोड ॲक्ट होते. अंडरस्टँड द रिलेशन बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट आणि रेट ऑफ लोडिंग म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ लोड. ठीक आहे, त्याच्यानंतर न ड्रॉ द शिअर फोर्स डायग्रॅम बेंडिंग मोमेंट फॉर द सिम्पली सपोर्टेड बीम, नंतर न कॅन्टिलिव्हर बीम, नंतर न ओव्हरहँग बीम. ठीक आहे, 3 टाईपचे बीमवरती शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायचे आपल्याला. लोकेट द पॉईंट ऑफ मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लॅक्चर. ठीक आहे, आता मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट असलेल्या पॉईंटला काय म्हणतात? मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटचा पॉईंट म्हणतात. आणि ज्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट 0 असते, 0. ठीक आहे, म्हणजे तिथं तिचं साईन चेंज होतं, त्या पॉईंटला काय म्हणतात? कॉन्ट्राफ्लेक्चरल पॉईंट म्हणतात. तर त्या पॉईंट पण बघायचं आपल्याला, त्याची कन्सेप्ट पण बघायची. बघा आता याच्यामध्ये डिटेलमध्ये सिलेबस काय काय दिलेलं आहे. फर्स्ट पॉईंट टाईप ऑफ सपोर्ट, सिम्पली सपोर्ट, नंतर हिंज सपोर्ट, रोलर सपोर्ट, फिक्स सपोर्ट अँड बीम्समध्ये कॅन्टिलिव्हर बीम, सिम्पली सपोर्टेड बीम, नंतर न रोलर अँड हिंज. आता रोलर अँड हिंज वरती पाहिजे होतं. ठीक आहे, हे सपोर्ट आहे. आणि ओव्हर हँगिंग बीम म्हणजे या बीममध्ये रोलर आणि हिंजचं सपोर्ट दिल्यानंतर ह्या सगळ्यांचा स्टडी करायचं. ठीक आहे, नंतर टाईप ऑफ लोड, कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजेच पॉईंट लोड, नंतर इन्क्लाइन पॉईंट लोड. इन्क्लाइन डायरेक्शनमध्ये म्हणजे असं सपोर्ट बीम आहे, ह्याच्यामध्ये इन्क्लाइनमध्ये जर असं झालं तर P किलो न्यूटन, मग याचा पण स्टडी करायचं आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड तुम्हाला माहितीचे असं राहतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. तुम्हाला युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड नाही दिलेला आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये फक्त 2च टाईपचे पॉईंट लोड, इन्क्लाइंड पॉईंट लोड आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, म्हणजे 3च टाईपचे लोड बघायचे. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडचं बघायचं नाही. ठीक आहे, नंतर नाही मीन ऑफ SF, मिनिंग ऑफ SF अँड BM. येस, शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट काय राहतं हे बघायचं, त्यांच्यामध्ये रिलेशन काय राहतं. नंतर साईन कन्व्हेन्शन. आता आपण ज्यावेळेस युनिट बघू त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं. ठीक आहे, त्यावेळेस मी तुम्हाला सांगाल ते शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट फॉर सिम्पली सपोर्टेड कॅन्टिलिव्हर ओव्हर हँगिंग बीम सब्जेक्टेड टू व्हर्टिकल पॉईंट लोड अँड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओनली. म्हणजे बघा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड्स ओनली सांगितले फक्त. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रॉ द शिअर फोर्स डायग्राम बेंडिंग मोमेंट लोकेशन ऑफ पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर मॅक्सिमम बेंडिंग. म्हणजे बघा मॅक्सिमम शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट हे दोन्ही पण बघायचं आहे. नंतर पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, ज्या पॉईंटला BM काय करते, साईन चेंज करते, त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, ते पण बघायचं आहे. ठीक आहे, याचे आपले हे युनिट ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्ही हे डिटेलमध्ये बघणार. हे युनिट आय थिंक सगळ्यात जास्त मार्काला आहे, बहुतेक 28 किंवा 22 मार्कला असेल. आपण बघू, ते खाली दिलेलं आहे बघा. हे बघा इथे दिलेलं आहे. ठीक आहे, फर्स्ट युनिट जे आहे ते 12 मार्कासाठी आहे. नंतर सेकंड 16 मार्कासाठी, शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट 16 मार्कासाठी. नंतर हे चौथं युनिट जे बेंडिंग शिअर स्ट्रेसेस इन बीम 12 मार्कासाठी आणि डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस हे पण 12 मार्कासाठी. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त हाय वेटेज सेकंड युनिटला आहे. त्या आधीच्या स्कीममध्ये SFD BMD डायरेक्ट 28 मार्काला होतं.
म्हणजे आय स्कीममध्ये, या स्कीममध्ये त्याचं वेटेज कमी करेल. ठीक आहे. नंतर ना बघा चौथं युनिट जे, तर चौथं युनिटमध्ये काय दिलेलं आहे, अंडरस्टँड द, बघा चौथं युनिटचं नाव आहे चौथ्या युनिटचं नाव दिलेलं आहे बघा बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस इन बीम. त्याच्यानंतर ना बघा इथं आपल्याला अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ प्युअर बेंडिंग. प्युअर बेंडिंग काय राहतं, न्यूट्रल ॲक्सिस काय राहतो, नंतर रेडियस ऑफ गायरेशन ऑफ गिवन लॅमिना आणि सेक्शन मॉडलस. ठीक आहे. सेक्शन मॉडलस काय राहतं, झेड राहतो. हे तुम्हाला बघायचं पुढं. नंतर डिटरमाइन द मोमेंट ऑफ रेजिस्टन्स एम आर अँड सेक्शन मॉडलस झेड. बघा युजिंग फ्लेक्चरल फॉर्म्युला. फ्लेक्चरल फॉर्म्युला आहे सिग्मा अपॉन वाय इक्वल्स टू एम अपॉन आय. हे फॉर्म्युला आहे, फ्लेक्चरल फॉर्म्युला म्हणते त्याला. त्याचं डेरिवेशन पण बघावं लागलं बहुतेक, तर ते पण दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर डिटरमाइन द बेंडिंग स्ट्रेसेस ॲट गिवन लोकेशन इन सिम्पली सपोर्टेड बीम, सिम्पली सपोर्टेड अँड कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू स्टँडर्ड लोडिंग केसेस, पॉईंट लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओनली. तुम्हाला दोनच लोड आहे बघा, UVL आणि पॉईंट लोडमध्ये वेगवेगळे बीमवरती फोर्स ॲक्ट झाल्यानंतर बेंडिंग मुवमेंटमध्ये बेंडिंग स्ट्रेसेस कसे जनरेट होतात आणि ते किती होतात ते फाइंड आउट करायचे. नंतर कम्प्यूट अँड ड्रॉ द मॅक्सिमम ॲव्हरेज शिअर स्ट्रेस फॉर रेक्टँग्युलर सर्क्युलर सेक्शन्स. नंतर दिलेलं आहे बघा ड्रॉ द शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम फॉर गिवन सेक्शन गिवन डेप्थ. ठीक आहे. नंतर डिटरमाइन द शिअर स्ट्रेसेस इन हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन्स. हॉलो आणि रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये काय करायचं, शिअर बेंडिंग मुवमेंट डायग्राम आणि शिअर फोर्स शिअर स्ट्रेसेसची डायग्राम ड्रॉ करायची. नंतर नेक्स्ट बघा इथं दिलेलं आहे थेरीमध्ये थेरी ऑफ प्युअर बेंडिंग. प्युअर बेंडिंग कसं होतं, अजम्पशन्स इन प्युअर बेंडिंग, म्हणजे अजम्पशन्स काही कन्सिडर केलेले. नंतर कन्सेप्ट ऑफ न्यूट्रल ॲक्सिस आणि सेक्शन मॉडलस झेड. नंतर फ्लेक्चरल इक्वेशन विदाउट डेरिवेशन. ठीक आहे. म्हणजे जे फ्लेक्चरल इक्वेशन तयार होतं सिग्मा अपॉन वाय इक्वल्स टू एम अपॉन आय, ह्याचं तुम्हाला डेरिवेशन नाही, तर ते तुम्हाला नंतर स्टडी करायचं. ठीक आहे. तर आपण ते युनिट चालू राहील त्यावेळेस बघू. नंतर बघा नेक्स्ट बेंडिंग कसं होतं बघा. आता हा जर बीम आहे, याच्यावरती इकडनं एक असा फोर्स मुवमेंट ॲक्ट केली, अशी एक मुवमेंट ॲक्ट केली, तर हा काय होणार, असा टिल्ट होणार ना. यालाच काय म्हणते, बेंडिंग म्हणते. ठीक आहे. नाही तुम्ही म्हणता सर बेंडिंग म्हणते, बेंडिंग काही कळत नाही, तर ही अशी बेंडिंग राहते. जर आपण याच्या अपोजिट जर असे फोर्स जर ॲक्ट केले तर काय होईल, अशी बेंडिंग होऊ शकते बीमची. तर मग बेंडिंग स्ट्रेस व्हेरिएशन अक्रॉस द डेप्थ ऑफ गिवन क्रॉस सेक्शन फॉर कॅन्टिलिव्हर अँड सिम्पली सपोर्टेड बीम फॉर सिमेट्रिकल सेक्शन्स ओनली. नंतर हे शिअर स्ट्रेस इक्वेशन विदाउट डेरिवेशन, meaning of each terms used in equation, relation between maximum and average shear stress for the square, rectangle, circular section, numerical. Shear stress distribution diagram for square, rectangle, hollow square, hollow rectangle, hollow circle, T section and symmetrical T sections only. यांच्यावरती न्यूमरिकल बघायचे. नंतर बघा खाली एक पॉईंट दिलेला आहे, यूज ऑफ शिअर स्ट्रेस इक्वेशन, डिटरमाइन द शिअर स्ट्रेस इन हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन्स. ठीक आहे. हे आपल्याला या युनिटमध्ये बघायचे. नंतर लास्टचं युनिट बघा डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. आता डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेसमध्ये बघा, आता याच्यामध्ये जनरली आपल्याला इसेंट्रिक लोडिंग बघायची. तर पहिलं याचं लर्निंग आउटकम दिलेलं आहे, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ डायरेक्ट अँड इसेंट्रिक लोड ऑन कॉलम. म्हणजे इसेंट्रिक लोड ॲक्ट केल्यानंतर कॉलममध्ये काय चेंजेस होतात, त्याच्यानंतर डायरेक्ट इसेंट्रिक लोड ऑन कॉलम इफेक्ट काय होतो म्हणजे त्याचं. नंतर हे ड्रॉ द रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम फॉर द कॉम्प्रेशन मेंबर सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोड अँड इसेंट्रिक लोड अबाउट वन ऑफ इट्स प्रिन्सिपल ॲक्सिस. आता जो मेन ॲक्सिस राहतो त्याला प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतात. त्याच्यानंतर राईट नो टेन्शन कंडिशन ऑफ कॉलम कोर ऑफ सेक्शन फॉर द रेक्टँग्युलर अँड सर्क्युलर कॉलम. म्हणजे नो टेन्शन कंडिशन कशी राहते ते स्टडी समजली पाहिजे.
त्याच्यानंतर आयडेंटिफाय द टर्म रेडियस ऑफ गायरेशन, सिलेंडरनेस रेशो, इफेक्ट ऑफ लेंथ फॉर द गिवन कॉलम विदाउट डिफरंट एंड कंडिशन. नंतर नाही अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ बकलिंग. आता बकलिंग होतं बघा, असं जर व्हर्टिकल कॉलम असेल याच्यामध्ये काय होतं, असं बकलिंग होतं, याला काय म्हणायचं बकलिंग. नंतर बकलिंग लोड इन कॉलम युजिंग द इलर्स फॉर्म्युला अँड रँकाइन फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले याची कन्सेप्ट बघायची. फर्स्ट पॉईंट दिलं बघा, इंट्रोडक्शन टू डायरेक्ट अँड इसेंट्रिक लोड, इसेंट्रिसिटी अबाउट द प्रिन्सिपल ॲक्सिस, नेचर ऑफ स्ट्रेसेस. नंतर मॅक्सिमम अँड मिनिमम स्ट्रेसेस, रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम, कंडिशन फॉर नो टेन्शन कंडिशन, प्रॉब्लेम ऑन कॉलम सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोड अबाउट वन ॲक्सिस ओनली. ठीक आहे, एकाच ॲक्सिसमध्ये इसेंट्रिक लोड अप्लाय करायचा आहे. लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी, कोअर ऑफ सेक्शन फॉर सर्क्युलर क्रॉस सेक्शन, मिडल थर्ड रूल फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू कॉम्प्रेशन मेंबर, इफेक्ट इन लेंथ, रेडियस ऑफ गायरेशन, सिलेंडरनेस रेशो, टाईप ऑफ एंड कंडिशन फॉर कॉलम, आणि लास्टला व्हायचं आहे बकलिंग म्हणजे ऑर क्लिपिंग, बकलिंग लोड फॉर द कॉलम बाय द इलर्स फॉर्म्युला अँड रँकाइन फॉर्म्युला विथ मिनिंग ऑफ इच टर्म्स यूज. याच्यावरती न्यूमरिकल नाही बघायची, फक्त तुम्हाला फॉर्म्युला बघायचं. हे होते 5 युनिट. आता बघा इथं प्रॅक्टिकल्स पण दिलेले आहे. प्रॅक्टिकल्समध्ये बघा कंडक्ट द सिम्पल कॉम्प्रेसिव्ह. आता फर्स्ट प्रॅक्टिकल आहे आयडेंटिफाय द डिफरंट कंपोनंट ऑफ UTM. आता UTM काय आहे तर युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. काय आहे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, त्याच्यावरती आपण कॉम्प्रेशन आणि टेन्साइल टेस्ट घेऊ शकतो. ठीक आहे, मग फर्स्ट प्रॅक्टिकल आहे कंडक्ट द सॅम्पल कॉम्प्रेसिव्ह अँड टेन्साइल टेस्ट ऑन मेटल युजिंग युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन along with introduction to machine and other test to be conduct on UTM. म्हणजे फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे ते इंट्रोडक्शन आहे UTM मशीनचं, त्याच्यावरती कुठल्या प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातात ते बघायचे. नंतर दुसरं आहे बघा परफॉर्म द टेन्शन टेस्ट ऑन माइंड स्टील बार ॲज पर द IS 423. मग IS 432 काय आहे की त्याच्या स्टँडर्ड पेसिमन राहतो त्या मटेरियल माइंड स्टीलचा, आणि त्याची टेस्ट कंडक्ट करायची. मग टेन्शन टेस्ट घ्यायची बघा दुसऱ्या प्रॅक्टिकलमध्ये. नंतर टेन्शन टेस्ट ऑन टॉर्च स्टील. आता टॉर्च स्टील एक वेगळं मटेरियल आहे, त्या मटेरियलवरती पहिलं माइंड स्टीलवरती घ्यायची, नंतर टॉर्च स्टीलवरती घ्यायची. नंतर बघा चौथं प्रॅक्टिकल कॉम्प्रेशन टेस्टचं आहे. एनी टू मेटल्स लाईक माइंड स्टील आणि ब्रास ॲल्युमिनियम युजिंग द कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीन. आता बघा कॉम्प्रेशन टेस्टिंग म्हणजेच UTMवरतीच घ्यायची कॉम्प्रेशन टेस्ट. मग त्यांनी सांगितलं आहे एनी टू मेटल्स, मग ब्रास किंवा ॲल्युमिनियम घ्या किंवा स्टील किंवा ब्रास घ्या, त्यांच्या दोघांमध्ये कंपॅरिझन बघा. नंतर कंडक्ट द आयझॉइड इम्पॅक्ट टेस्ट ऑन गिवन मेटल्स. आता ही एक टेस्ट राहते इम्पॅक्ट टेस्ट, तर ती कोणत्या कोणत्या मेटलवरती घ्यायची, माइंड स्टीलवरती घ्यायची, ब्रास ॲल्युमिनियम कॉपर याच्यावरती पण घ्यायची. त्याच्यानंतर HRP इम्पॅक्ट टेस्ट. आता HRP इम्पॅक्ट टेस्ट आहे ती कशावरती घ्यायची, माइंड स्टील. आता याचे इन्स्ट्रुमेंट्स राहते. आता हे जे कॉम्प्रेशन UTMवरती होतं, इम्पॅक्ट टेस्ट त्या आयझॉइड इम्पॅक्ट टेस्ट जी आहे ती पण मशीनवरतीच होती. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 नंबरचं प्रॅक्टिकल बघा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ड्राय ऑर वेट ब्रिक्स. आता ड्राय ब्रिक म्हणजे काय की जी कोरडी वीट आहे तिच्यावरती कॉम्प्रेशन टेस्ट घ्यायची, आणि दुसरी कोणती कशावरती घ्यायची, जी वेट ब्रिक राहते. वेट म्हणजे वल्ली ब्रिक. वल्ली म्हणजे काय की पाण्यात भिजलेली. ठीक आहे, म्हणजे या विटावरती काय करायचं आपल्याला टेस्ट घ्यायची कॉम्प्रेशन टेस्ट. नंतर 8वं प्रॅक्टिकल आहे सिंगल शेअर अँड डबल शेअर टेस्ट ऑन एनी टू मेटल्स लाईक माइंड स्टील, ब्रास, ॲल्युमिनियम, कॉपर, कास्ट आयर्न. मग याच्यावरती सिंगल शेअर टेस्ट घ्यायची 8व्या प्रॅक्टिकलमध्ये. नंतर कॉम्प्रेशन टेस्ट ऑन टिम्बर सेक्शन्स अलॉंग द ग्रेन अँड अक्रॉस द ग्रेन. आता हे टिम्बर सेक्शन जो राहतो त्याचे काय करायचे अलॉंग द ग्रेन आणि अक्रॉस द ग्रेन. ग्रेन म्हणजे काय मटेरियल्स, ग्रेन्स राहते ना त्याच्यात, तर त्याची टेस्ट घ्यायची. त्याच्या अक्रॉस एक घ्यायची आणि अलॉंग एक घ्यायची, आणि त्याच्यामध्ये बिहेवियरल चेंजेस काय होते ते स्टडी करायची. ठीक आहे, नंतर 10वं आहे बघा शिअर फोर्स
अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम ऑफ कॅन्टिलिव्हर सिम्पली सपोर्टेड ओव्हर हँगिंग बीम फॉर द डिफरंट टाईप ऑफ लोडिंग टू प्रॉब्लेम. याच्यावरती काय करायचे, 2 प्रॉब्लेम घ्यायचे. नंतर ना हे फ्लेक्चरल टेस्ट ऑन टिम्बर बीम ऑन रेक्टँग्युलर सेक्शन इन बोथ ओरिएंटेशन्स. हे पण काय करायचं याच्याच रिलेटेड. लास्टला आहे बघा 12 नंबरचं, प्रिपेअर द PPT मिनिमम 5 स्लाइड्स ऑन द कन्सेप्ट ऑफ स्ट्रेन एनर्जी instantaneous stress induced in the material due to the gradual sudden and impact load. मग बघा आता काय करायचं, PPT बनवायची आहे आणि PPT मध्ये स्ट्रेन एनर्जीची कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टमध्ये काय की स्ट्रेन एनर्जी इम्पॅक्ट लोड कंडिशनमध्ये, ग्रॅज्युअली अप्लाइड लोड कंडिशनमध्ये आणि सडन अप्लाइड लोड कंडिशनमध्ये काय बिहेवियर चेंज होतं. तर त्याचं तुम्हाला काय करायचं, PPT बनवायची. प्रिपेअर द मिनिमम 4 स्लाइड्स इन थर्मल स्ट्रेसेस. आता बघा थर्मल स्ट्रेस एक वेगळी कन्सेप्ट आहे, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये नाही दिलेली. बट थर्मल स्ट्रेस म्हणजे काय आहे की बघा आता कुठलं पण मटेरियल आहे, मटेरियलला जर आपण हीट केलं त्याच्यामध्ये काय होतं, डिफॉर्मेशन होतं. सपोज आता बॉयलर्स वगैरे जे, तर बॉयलर्समध्ये काय आहे की जे काही मेटलचे कॉलम्स बनवलेले राहते सपोर्टसाठी, ज्यावेळेस बॉयलर म्हणजे नाही का बॉयलरमध्ये हीट जनरेट होती, त्याच्यामुळे काय होतं बॉयलरचं मटेरियल पण हीट होतं. आणि हीट झाल्यानंतर मग ते जे त्याच्यामध्ये थर्मल स्ट्रेसेस प्रोड्यूस होते. पण थर्मल स्ट्रेसेस प्रोड्यूस का होत्या, तर ज्यावेळेस आपण मेटलला हीट करतो त्यावेळेस त्याचं काय होतं, डिफॉर्मेशन होतं. आणि डिफॉर्मेशन जर आपण रेस्ट्रिक्ट करून ठेवलं तर त्याच्यामध्ये थर्मल स्ट्रेस प्रोड्यूस होतो. काय होतं, थर्मल स्ट्रेस प्रोड्यूस होतो. ती कन्सेप्ट तुम्हाला या 12 नंबरच्या ज्यामध्ये PPT बनवून लर्न करायची, शिकायची नेमकं काय. नंतर नाही फ्लेक्चर टेस्ट ऑन फ्लोअर, ही फ्लेक्चर टेस्ट घ्यायची फ्लोअरची. नंतर रॉकवेल हार्डनेस टेस्ट ऑन एनी 2 मेटल्स लाईक माइंड स्टील, ब्रास आणि ॲल्युमिनियम. आता बघा हार्डनेस टेस्टर एक मशीन राहतं, ते काय करतं, मेटलची हार्डनेस चेक करतं. म्हणजे ॲक्च्युली हार्डनेस काय आहे, एक सरफेस प्रॉपर्टी, काय सरफेसची प्रॉपर्टी. मग ती प्रॉपर्टी आपण चेक करणार आहे. 2 टाईपचे हार्डनेस टेस्टर राहत्या, एक आहे रॉकवेल हार्डनेस टेस्टर आणि दुसरं राहतं ब्रिनेल हार्डनेस टेस्टर. त्या हार्डनेस टेस्टर मशीनवरती तुम्हाला हार्डनेस टेस्ट करायची, ठीक आहे. हे सगळे होते प्रॅक्टिकल. त्याच्यानंतर ना बघा लास्टला हा चार्ट दिलेला आहे. हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट युनिट जे आहे त्याचं वेटेज दिलेलं आहे. त्याच्यासाठी MSBTनं 10 तास दिले शिकवायला आणि मार्क दिलेले 70 पैकी 12 मार्काला कंपल्सरी क्वेश्चन येणार. त्याच्यानंतर सेकंड युनिट जे आहे ते सिम्पल स्ट्रेस स्ट्रेन इलॅस्टिक कॉन्स्टंट, तर ते दिलेले 16 तास आणि 18 मार्कासाठी, हे सगळ्यात जास्त मार्कासाठी. त्याच्यानंतर थर्ड युनिट आहे शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. त्याच्यासाठी MSBTनं 14 तास दिले आणि हावर्स दिलेले मार्क्स दिलेले 16. नंतर चौथं युनिट आहे बेंडिंग स्ट्रेस शिअर स्ट्रेस इन बीम्स, याच्यासाठी 10 तास आहे आणि याच्यासाठी फक्त 12 मार्क आहे. नंतर लास्टचं आहे डायरेक्ट स्ट्रेस अँड बेंडिंग स्ट्रेस, तर याच्यासाठी पण 12 मार्क दिलेले आणि टोटल मार्क आहे 70. म्हणजे काय की कंपल्सरी मार्काचे क्वेश्चन येणार आहे. बट मे बी विथ ऑप्शन हे 15-16 मार्कपर्यंत येऊ शकतं, विथ ऑप्शन हे 22 मार्कपर्यंत येऊ शकतं, हे पण 20 मार्कपर्यंत येऊ शकतं, विथ ऑप्शन हे 15 मार्कपर्यंत येऊ शकतं आणि हे पण 15 मार्कपर्यंत येऊ शकतं. टोटल पेपर काहीतरी 105 मार्काचा राहतो विथ ऑप्शन, ठीक आहे. ह्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. नाही तुम्ही म्हणशाल सर म्हणले 105 मार्काचा राहतो, ह्याच्यामध्ये ते 110 मार्क लिहिले, सर काही पण सांगतात. तसं नाही, मी जनरली ओव्हरऑल सांगितलं 105 मार्काचा राहतो म्हणून, बट तुम्ही चेक करा किती मार्काचा राहतो, ठीक आहे. तर मग बघा तुम्ही इथं लास्टला बुक पण दिलेले, तर तुम्ही आता बघा इथं सांगितलं आहे खुर्मी RS खुर्मीचं एक पुस्तक आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, टेक्स्ट बुक आहे, रेफरन्स बुक नाही. यस चांद पब्लिकेशनचं हे पण चांगलं बुक आहे, म्हणजे डिप्लोमा लेवलला ठीक आहे. तुम्हाला जर स्वाम खूप डीप लेवलला स्टडी करायचं असेल तर रामामूर्तनचं बुक आहे, खूप चांगलं बुक आहे. त्याच्यानंतर नाही मेकॅनिक्स ऑफ मटेरियल हे एक दिलेलं बघा, पूर्णिमा BC अशोक कुमार जैन आणि अरुण कुमार जैन यांचं पुस्तक आहे. तर हे मी काही वाचलेलं नाही, बट मी रामामूर्तनचं वाचलेलं आहे. नंतर रत्तन SSचं पण वाचलेलं आहे, हे पण ठीक आहे, पण याची लँग्वेज थोडीशी
टफ राहते, म्हणजे डिप्लोमा लेवलच्या स्टुडंटला समजायची नाही. आणि राजपूत आर के राजपूत हे पण पुस्तक ठीक आहे. म्हणजे तुम्ही जनरली एक रेफर करा आणि हे रेफर करा, ठीक आहे. हे दोनपैकी एक करा. आणि एखाद्याला जर खूप डीपमध्ये स्टडी करायचं असेल तर त्यांनी हे करा. हे बुक डिग्री लेवलला वगैरे चांगलं आहे. म्हणजे तर तसं तुम्हाला बेसिकच सगळं. आणि कुठलंच बुक जर रेफर नाही केलं तर तुम्ही जे पब्लिकेशन्स यूज करताय ते यूज करा, ते पण चांगलं आहे. तर हे 2 बुक ठीक आहे समजा तुमच्यासाठी, ही एक आणि ही एक. तुम्ही हे 2 बुक यूज करू शकता, ठीक आहे. तुमच्या लायब्ररीमध्ये पण अवेलेबल असेल ते तुमच्या कॉलेज. ठीक आहे. मग आपण आता आमचा सब्जेक्ट बघू. थोडं सुरुवातीला बेसिक बघू आपण. तर बघा, आता तुम्ही लास्ट सेमिस्टरला मेकॅनिक्स स्टडी केला होता. मग मेकॅनिक्समधूनच स्वाम कस काय आला बघायचं आपल्याला, ठीक आहे. बघा, आता सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये हे बघितलं होतं काय, एक मिनिट. सगळ्यात स्टार्टिंगला बघा आपण फिजिक्स बघितलं होतं, बरोबर. मग फिजिक्समधूनच काय आलं, फिजिक्स काय राहतं, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विथ डील्स विथ स्टडी ऑफ फिजिकल थिंग्स. त्याच्यानंतर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या फिजिक्समध्ये, काय फिजिकल थिंग्स, त्याच्यानंतर फोर्स मोशन वगैरे सगळे ॲक्ट झाल्यानंतर आपण ते ह्याच्यात फिजिक्समध्ये स्टडी करतो. त्याच्यानंतर काय आहे की मेकॅनिक्स काय होतं, इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विथ डील्स विथ स्टडी ऑफ एक्सटर्नल फोर्सेस अंडर द स्टडी ऑफ द बॉडीज, रिजिड बॉडीज अंडर द ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस रिजिड बॉडीवरती एक्सटर्नल फोर्सेस ॲक्ट होत्या त्यावेळेस त्या बॉडीच्या स्टेटमध्ये काय चेंजेस होते. स्टेट म्हणजे काय बघा, पुढे डेफिनेशन पण दिलेली. स्टेट म्हणजे काय की ती अगदी म्हणजे नाही का स्टॅटिक कंडिशनमध्ये आहे की मोशन कंडिशनमध्ये. स्टेट म्हणजे एक स्थिती म्हणजे म्हणजे नाही का आपण जर समजा नाही का दगड आहे ठेवलेला आहे, तो कसा आहे स्टॅटिक कंडिशनमध्ये, आणि दगड जर फेकला तो कोणत्या कंडिशनमध्ये जातो, मोशन कंडिशनमध्ये जातो. मग तसं मेकॅनिक्समध्ये आपण काय केलं तर रिजिड बॉडीचा स्टडी केला होता. कशाचा स्टडी केला होता, रिजिड बॉडीचा. मग बघा, आता सबस्टन्सच्या 3 फेज आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. कोणते आहे, सॉलिड, नंतर लिक्विड आणि गॅस. तर मग बघा, सॉलिड म्हणजे काय, सॉलिड आहे, आणि लिक्विड आणि गॅस हे 3 स्टेज आहे. पण ह्या दोन्ही पण काय होऊ शकतात, फ्लो होऊ शकतं. ह्या स्टेटमध्ये ते मटेरियल फ्लो होऊ शकतं. त्याच्यामुळे याला नाव काय दिलेलं आहे, फ्लुइड दिलं, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, फ्लुइड म्हणतो या दोन्हीला. आणि सॉलिडला सॉलिड म्हणतो. मग सॉलिडचा आपण स्टडी करणार आहे मेकॅनिक्स, म्हणजे सॉलिड मेकॅनिक्सचा स्टडी आपण सॉलिड मेकॅनिक्समध्ये करतो, आणि फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे लिक्विड आणि गॅसचा स्टडी आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये करणार आहे. तर याच्यामध्ये पण सॉलिड मेकॅनिक्समध्ये 2 टाईपचे, मग रिजिड बॉडीचं मेकॅनिक्स आणि डिफॉर्मेबल बॉडीचं मेकॅनिक्स. रिजिड बॉडी म्हणजे काय की अशी कुठली पण बॉडी तिच्यावरती किती पण फोर्स ॲक्ट केला, काही पण ॲक्ट केला, तिच्या साईज आणि शेपमध्ये काय होणार नाही, चेंज होणार नाही, त्याला काय म्हणायचं, रिजिड बॉडी. तर मग रिजिड बॉडीचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहे, तर मेकॅनिक्समध्ये केला तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण जनरली फोर्स ॲक्ट करायचो कशावरती, रिजिड बॉडीवरती. आणि मग त्याच्यामधून ती स्टॅटिक कंडिशनमधून कुठे जायची, स्टॅटिक कंडिशनला राहायची, स्टॅटिक कंडिशनमधून कुठे जायची, मोशन कंडिशनमध्ये जायची. त्याच्यानंतर डिफॉर्मेबल बॉडीज. आता बघा, रिजिड बॉडी आहे ना, आयडियल सॉलिड आहे. आयडियल सॉलिड म्हणजे काय की त्याच्यामध्ये किती पण फोर्स ॲक्ट केला आणि किती पण फोर्स ॲक्ट केला तर त्या बॉडीच्या साईज आणि शेपमध्ये काही चेंज होत नाही, तर ती राहते आयडियल बॉडी. आणि इनवर्समध्ये अशी बॉडी अवेलेबलच नाही, म्हणजे अशी कुठलीच बॉडी नाही की तिच्यावरती जर फोर्स ॲक्ट केला तर तिच्यामध्ये डिफॉर्मेशन होणार नाही. म्हणजे काय की सपोज दगडावरती आपण जर खूप सर्टेन लेवल अमाऊंटचा जर फोर्स ॲक्ट केला, दगडाचा पण भोगा होतो बघा, म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्डिंग ब्रेक होती. तर रिजिड बॉडी अवेलेबलच नाही. डिफॉर्मेबल बॉडी म्हणजे काय, रिअल सॉलिड आहे. तर मग याचा स्टडी करणार आहे आपण स्वाममध्ये, म्हणजे स्वाम, मॉस आणि मॉम. मेकॅनिक्स ऑफ मटेरियल पण म्हणते याला, नंतर मेकॅनिक्स ऑफ सॉलिड पण म्हणते, आणि मेकॅनिक्स ऑफ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल पण म्हणते. 3 नावं दिलेली. तर मग बघा, आपण मेकॅनिक्समध्ये फोर्स ॲक्ट करायचो आणि सॉलिडमध्ये आता आपण लोड ॲक्ट करणार आहे. लोड म्हणजेच फोर्स, ठीक आहे.
आणि त्याच्यामुळं काय होतं, डिफॉर्मेशन होतं. आणि या डिफॉर्मेशनचा आपल्याला स्टडी करायचं आहे. या डिफॉर्मेशन झालं की मग स्ट्रेस स्ट्रेन प्रोड्यूस होतं. काय होतं, स्ट्रेस स्ट्रेन प्रोड्यूस होतं. मग तसंच आहे बघा फ्लुइड मेकॅनिक्स. मग फ्लुइड मेकॅनिक्समध्ये लिक्विड आणि गॅसच्या मेकॅनिक्सचा स्टडी करणार आहे आपण. तर त्याच्यामध्ये इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे काय, की ज्याची डेन्सिटी कॉन्स्टंट राहते. काय राहते, कॉन्स्टंट राहते. म्हणजे त्याच्या डेन्सिटीमध्ये चेंज होत नाही. किती जरी प्रेशर ॲक्ट केलं तर डेन्सिटी चेंज नाही होत. म्हणजे बघा आता आपण जे गाडीचे टायर्स, गाडीचे टायर नाही, ट्रॅक्टरचे टायर माहीत असेल तुम्हाला. ट्रॅक्टरचे टायर, जे पाठीमागचे टायर त्यांच्यामध्ये काय करतात, पाणी भरते. आणि पुढच्या टायरमध्ये पाणी भरलेलं नसतं. किंवा आपण जनरली ज्या लाईट वेट व्हेकल त्यांच्यामध्ये पाणी, हवा भरतो. आता बघा ज्यावेळेस गाडी आपण चालवतो, ज्या नाही का ट्रॅक्टर आहे, सपोज नवीन ट्रॅक्टर घेतला तर त्याच्या टायरमध्ये इयरच राहते. त्याच्यात नंतर आपल्याला पाणी भरावं लागतं. मग इयर राहते त्यावेळेस ट्रॅक्टर जास्त आदळतं बघा. म्हणजे आदळतं का बरं, कारण की त्याचे जे टायर आहे तर ते हे होतात. म्हणजे इयर जी राहते ज्यावेळेस अनइवन सरफेसवरून जाते त्यावेळेस ते कॉम्प्रेस होते आणि सडन काय करते, जर्क प्रोड्यूस करते. त्याच्यामुळे ते जास्त आदळतं. पण ज्यावेळेस आपण लिक्विड भरतो, टायर भरतो, ते मुद्दाम म्हणजे आदळतच कमी. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं, की एअर काय राहते, कॉम्प्रेसिबल राहते. आणि वॉटर काय आहे, की इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. आणि कॉम्प्रेसिबल फ्लुइड, कॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे एअर ज्याची डेन्सिटी काय राहत नाही, कॉन्स्टंट राहत नाही. म्हणजे आपण त्याच्यावरती जर प्रेशर ॲक्ट केलं तर डेन्सिटी काय होणार, चेंज होणार. मग बघा इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आयडियल फ्लुइड आहे. म्हणजे इनवर्समध्ये कुठलंच असं फ्लुइड नाही की त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट नाही. बट वॉटर आपण कॉन्स्टंट कन्सिडर करून FM मध्ये स्टडी करणार आहे. ठीक आहे. तर FM मध्ये मग FM जो सब्जेक्ट आहे FMM, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी. आणि जे सिव्हिलचे असतील त्यांच्यासाठी हायड्रोलिक्स नावानं सब्जेक्ट आहे दुसऱ्या सेमिस्टरमध्ये. तर त्यालाच काय म्हणतात, फ्लुइड मेकॅनिक्स म्हणते. हायड्रोलिक्स का नाव दिलेलं आहे, कारण की सिव्हिलवाले जनरली वॉटरवरती काम करतात. मग हायड्रो म्हणजे काय, वॉटर आहे. ठीक आहे. मग हायड्रोलिक्स नाव दिलेलं आहे त्याला. ठीक आहे. पण ॲक्च्युली तो काय आहे, फ्लुइड मेकॅनिक्सचाच सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि मग याला FM पण म्हणत्या आणि मेकॅनिक्स ऑफ फ्लुइड पण म्हणत्या. मग याच्यामध्ये आपण लक्षात ठेवा, इनकॉम्प्रेसिबल म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट आणि कॉम्प्रेसिबल म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट नसते. मग त्याचा स्टडी आपण कुठं करणार आहे, रेओलॉजी. रेओलॉजी हे जनरली M.Tech.मध्ये असतं. म्हणजे डिग्री नंतरनं जे M.Tech असतं बघा, म्हणजे हायर स्टडीजमध्ये राहतं हे रेओलॉजी. मग FMचं स्टडी तुम्ही डिप्लोमामध्ये पण करणार आणि डिग्रीमध्ये पण करणार. आणि ही जी रेओलॉजी ज्यावेळेस तुम्ही M.Tech स्पेशलाइज कम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्समध्ये जे करता त्यांच्यासाठी हे सब्जेक्ट राहतो रेओलॉजी. मग तुम्हाला समजलं का आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे, सॉलिड मेकॅनिक्स. सॉलिड मेकॅनिक्समध्ये रिजिड बॉडीचा स्टडी आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये केला. आता आपल्याला हे स्टडी करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला आता सॉमचा स्टडी करायचा आहे. मग सॉममध्ये काय काय होतं, तर डिफॉर्मेशन होतं. काय होतं, डिफॉर्मेशन. मग आपल्याला लोड आणि डिफॉर्मेशन याचं स्टडी करायचं आहे. लोड आणि डिफॉर्मेशनमुळं काय होतं, की स्ट्रेस आणि स्ट्रेन प्रोड्यूस होतो. काय होतो, स्ट्रेस आणि स्ट्रेन. तर हे आपण सगळं आता सॉममध्ये स्टडी करणार आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं परत दिलेलं आहे मेकॅनिक्स. तर मेकॅनिक्समध्ये आपण काय केलं, मेकॅनिक्समध्ये इट इज द स्टडी. काय स्टडी, स्टडी ऑफ काय याचा, स्टडी ऑफ स्टेट. स्टडी ऑफ काय, स्टेट ऑफ द रिजिड बॉडी. कोणत्या बॉडीचा, रिजिड बॉडीचा. अंडर द ॲप्लिकेशन्स ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. म्हणजे आपण काय की मेकॅनिक्समध्ये 4 गोष्टीचा स्टडी करीत होतो. कशाचा, तर आपण पहिले स्टडी केला. स्टडी काय केला, फिजिकल क्वांटिटीचा स्टडी केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेट, इथल्या फिजिकल क्वांटिटीज. त्याच्यानंतर स्टेट. स्टेट म्हणजे काय, एकतर मोशन असेल किंवा स्टॅटिक कंडिशन असेल. स्टॅटिक आणि डायनामिक पण म्हणतात. ठीक आहे. अंडर द ॲप्लिकेशन ऑफ द रिजिड बॉडी. कोणत्या बॉडी सांगितल्या त्या, रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे काय, नो चेंज इन साईज अँड शेप. नो चेंज इन साईज अँड शेप. त्याच्यानंतर एक्सटर्नल फोर्सेस. एक्सटर्नल फोर्स वेगवेगळ्या टाईपचे फोर्स आपण ॲक्ट करायचो. ठीक आहे.
हे 4 गोष्टीचा स्टडी केला तर आपण मेकॅनिक्समध्ये. मग स्टडी केला कशाचं, फिजिकल क्वांटिटीचं. फिजिकल बिहेवियरमध्ये काय चेंज होतं ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स ॲप्लाय होतं बॉडीवरती त्यावेळेस. मग फिजिकल बिहेवियरमध्ये काय आहे की आता फिजिकल बिहेवियरमध्ये मी सांगितलं रिजिड बॉडी. मग तो रिजिड बॉडी म्हणजे काही साईज आणि शेपमध्ये काही चेंज होत नाही, नो चेंज इन शेप अँड साईज. म्हणजे मग इथं साईज शेपचं काही चेंज होणार नाही. मग काय चेंज होऊ शकतं, तर तिची कंडिशन चेंज होऊ शकते. मग ती स्टॅटिकमध्ये असेल तर डायनामिकमध्ये येईल. मग डायनामिकमध्ये येते तर मग त्याचं स्पीड इन्क्रीज होतं बघा, स्पीड इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल. त्याच्यानंतर ॲक्सिलरेशन ॲक्ट होईल. मग एक्सटर्नल फोर्स, तर फोर्स ॲक्ट झाल्याशिवाय हे सगळं होईल का, नाही होणार. ठीक आहे. म्हणजे मग आपण मेकॅनिक्समध्ये काय केलं की रिजिड बॉडीचा स्टडी केला. आता आपल्याला काय करायचं आहे, सॉलिड मेकॅनिक्स. मग आता सॉलिड मेकॅनिक्स म्हणजे काय हे आपण पुढच्या लेक्चरपासून बघू. ठीक आहे. मग इथून आपलं सेकंड युनिट स्टार्ट होईल. आपण फर्स्ट युनिट नंतर नाही घेणार आहे, आधीच सेकंड युनिट घेणार आहे. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर इथं लिहून देतो बघा मी. तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या, 9764902508. याच्यावरती मला मेसेज करा. मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला पण टेलिग्राम ग्रुपची लिंक शेअर करून देईन. त्याच्यात तुम्ही तिथं मला कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. तर बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. हे मागच्या सेमिस्टरला तुम्ही मेकॅनिक्स बघितलं होता. आता पुढं आपण सॉलिड मेकॅनिक्स बघू. ठीक आहे.